नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो। तरुणांच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते। देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, संगीत, चर्चासत्र, मिरवणुका, खेळ, स्पर्धा आणि इतर अनेक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे हा दिवस साजरा केला जातो। यंदाची 161वी जयंती साने गुरुजी विद्यालय आंबेशिव येथे वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली आहे। किसन कथोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत साने गुरुजी विद्यालय येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। अत्यंत उत्साहात विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। किसन कथोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष अमर भोपी यांच्या संकल्पनेतून अनेक शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात। राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार अवगत व्हावे या हेतूने ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली आहे। स्पर्धेकरता विद्यार्थ्यांचे 3 गट करण्यात आले होते। त्यानुसार इयत्ता 1ली ते 4थी या पहिल्या गटात यज्ञा नितीन गायकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला, तर धनश्री शशिकांत पष्टे आणि स्वरा संतोष पष्टे यांनी अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक पटकावला। 5वी ते 7वी या दुसऱ्या गटात प्रशिक प्रकाश खारीक प्रथम क्रमांक, तर नीरज संतोष दनाने द्वितीय आणि वैष्णवी दीपक घरत हिला 3रे पारितोषिक मिळाले। 8वी ते 10वी या 3ऱ्या गटात कावेरी श्रीधर भोपी प्रथम क्रमांक, तर संस्कृती जगन धुमाळ द्वितीय आणि रेश्मा रवींद्र भोपी हिला 3य पारितोषिक मिळाले। स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना किसन कथोरे मित्रमंडळाच्या वतीने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरूपात बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्यासह टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे माजी सभापती अनिल वायले, संचालक शोभा भरत भोपी, किसन कथोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष अमर भोपी यांच्यासह भरत भोपी, भालचंद्र जमदरे, संतोष खारीक, सचिन गायकर, सचिन जाधव, प्रसाद ताम्हाणे, योगेश भोईर, कुमुदिनी भोपी तसेच सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार किसन कथोरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी साने गुरुजी विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक गीतेश देसले यांनी केले। नाव प्रशिक प्रकाश खारीक आहे। मी आता 5वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जेडपी स्कूल आंबेशिव खुर्द आहे। इथं साने गुरुजी जे साने गुरुजी मध्ये वक्तृत्व स्पर्धा झाल्या ते अनेक ठिकाणी व्हायला पाहिजेत अशी माझी नम्र विनंती आहे। अशा स्पर्धा इथं झाल्या ते अनेक शाळांमध्ये व्हायला पाहिजेत अशी माझी नम्र विनंती। बघा, या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमानिमित्ताने जवळजवळ 5 ते 6 शाळांचा सहभाग होता। त्यामध्ये काही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या, काही माध्यमिकच्या शाळा होत्या। म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पिंपळवलीची शाळा होती, एक मुळगावची होती, त्याच्यानंतर आठवडीची एक शाळा होती आणि आमच्या आजूबाजूच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या होत्या। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खरोखर उत्सुक चांगल्या प्रकारे भाग घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं स्पीच दिलेलं आहे। म्हणजे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे हे जे काही पुरुष घडून गेलेले महापुरुष किंवा महान स्त्रिया त्यांचं जे विचार आहेत ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत किंवा मुलांना पण त्याचा अवगत झाला पाहिजे आणि त्यातून ती मुलं पुढे घडणारी आहेत। कारण मुलं ही पुढे भविष्यात देशाचे नागरिक होणार आहेत आणि देशाला पुढे घेऊन जाणार आहेत। त्या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम होता म्हणजे साने गुरुजी विद्यालय आंबेशिव बुद्रुक व किसन कथोरे मित्रमंडळ यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या अंतर्गत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि त्यासाठी गावातले ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, त्याच्यानंतर आजूबाजूच्या शाळेतले शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते। म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे। आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन आणि आज याच दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे व स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आजच आहे। या सगळ्याचं औचित्य साधून माननीय आमदार श्री किसन कथोरे साहेब व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण म्हणजे किसन कथोरे मित्रमंडळ यांच्यातर्फे आपण एक वक्तृत्व स्पर्धाचं आयोजन केलं होतं।
की साहेबांचं पण म्हणणं हेच आहे की जे आपल्या महापुरुषांचे विचार आहेत किंवा जे विद्यार्थी आपलं बोलतो की ही पुढची पिढी आहे आपली, तर पुढची पिढी घडण्यासाठी आपण त्या पिढीला एक चांगलं खाद्य दिलं पाहिजे. खाद्य कसलं तर विचारांचं खाद्य दिलं पाहिजे. या महापुरुषांचे विचार जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आज या वयामध्ये, जेव्हा आपण बोलतो की माती जी ओली आहे तिला आकार दिला गेला जातो ओल्या मातीला, त्याचप्रमाणे आज कमी वयात जर विद्यार्थ्यांना हे विचार कळाले, विद्यार्थ्यांपर्यंत हे रुजले विचार, तर पुढे जाऊन हेच विद्यार्थी देशाचे नागरिक होणार व देशाचे एक नेतृत्व आपल्याला मिळणार नवीन. तर मी या जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी जे विशेष सहकार्य केले आपले दळवी सर मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यालयाचे, तसेच देसले सर व इतर सर्व शिक्षक वृंद, या सर्वांचा मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला जी संकल्पना आहे ती यशस्वी करण्यासाठी खूप एक सहकार्य दिलं व शाळेचं पूर्ण नियोजन त्यांनी केलं यासाठी. Like, comment, share and subscribe.